कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, नावली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गिरी महाराज की जय, ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, शांति ब्रह्म महाराज की जय, मूर्तिनाथ महाराज की जय, सबद की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। तस्मात् शास्त्र प्रमाणम कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुमिहार्षि, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरणं त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते, वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि। ॐ नमो सद्गुरु निर्गुणा, ॐ नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, पार नाही तव गुणा, ऐसोनी माझी रसना, ऐसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाळ पावना, हरिगुण विशाळ पावन,
वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन मी मूढमती दीन म्हणून किंव भाकितसे म्हणून किंव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णी नमी जा हरिगुण वर्णी नमी जान एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे 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 आदरे सद्गुरूंचे 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 आदरे तात्र हरी कृष्ण हनुमतानंददाय कोटिगंबर निर्वाल पिता ज्ञान सागरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपा तया ठविता महापुण्य रात्री नमस्कार माझा सोन्यानेश्वरासी तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्तुमी नारसी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 16 दैवासुर संपत्ती योग. त्या 16व्या अध्यायामधला शेवटचा श्लोक हा 24 नंबरचा श्लोक घेतला आपण सेवेसाठी. करू सद्गुरूंच्या कृपेने तासभर सेवा. हा श्लोक आणि श्लोकाखालच्या ओव्या या कारणे पै बापा जया अथी आपली कृपा तेने वेदाची निरोपा आनन कीजे पतीची मता अनुसरुनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते ना तरी श्री गुरु वचना दिठी देतो जतना शिष्य आत्मानुभवना माझी पैसे हे असो आपला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा करे तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसने गापे शास्त्रे म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध ऐसिया वैदेक निष्ठा झालिया जरी सुबाटा तरी के आहे अनिष्टा भेटणे गा पै अहितापासून काढिती हित देऊन वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा म्हणून ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणी न सांडावी अगा तुवाही ऐसेची भजावी विशेषेशी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्र सारखे जन्मलासी बळार्थे धर्माचे आणि धर्मानुज हे ऐसे ओघेचे आले आपेसे म्हणून अनारसे करू नये कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते पुढे लोके वाळावे गा मग अकृत्यपणे खरे निघेते तू आपले अंगे आचरुणी आदरे चांगे सारावे गा. बऱ्याच ओव्या पण आपण दिलेल्या वेळात जेवढं होईल सद्गुरूंच्या कृपेने तेवढं बघू. आजचा हा योग अचानकच नियोजन आहे सगळं. त्यांचं तरी 4 वाजता ठरलं पण आमचं तर इथं आल्यावर ठरलं. भगवंताची इच्छा सद्गुरूंच्या कृपेने भगवंताची इच्छेने हे सगळं चालतं. चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलवी तो हरिवेन भगवंतानी ठरवलं तसं आपल्याला चालावं लागत आणि ते चालण्यातच समाधान आहे. जरी आपण समाधान नाही मानलं तर जीवन जगावंच लागणार आहे. कसं तरी जीवन जगावंच लागणार आहे. मग रडत रडत जगण्यापेक्षा त्याच्यात बदल तर काही होणार नाही. बदल करू शकत नाही आपण. आपला अधिकार नाही तो. कारण हे कर्मानुसार संचितानुसार प्रारब्ध क्रियामान संचित असतं शरीराच्या पाठीमागं आणि त्याच्यानुसार हे शरीर तयार झालेले आहे. आणि भाऊ सांगत काय लग्नाची कॅसेट आता त्यावर रेकॉर्डिंग होऊन गेलेली. आता काही बदल आपल्याला करता येणार नाही. म्हणून उगाच रडत बसण्यापेक्षा जीवन तर चाललंच आपलं. एक दिवस एक तास महिना वर्ष चाललंय. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे ना स्वहिताचा गौरवा ध्यानी राहा श्रीहरी. काय हित आपलं काळ तर चाललाच. रडत बसण्यापेक्षा आनंदाने जावा तो काळ.
ही संतांची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच हे शास्त्र असतील, स्मृती असेल, श्रुती असेल, हे सगळं संतांनी याच्यासाठीच तयार केलं. हा जीव दुःखामध्ये जो पोळला ना, किंवा दुःखामध्ये त्याच्या सगळीकडून वनवाचे संसार तापे तापलो मी देवा, हे संतांना माहिती आहे. म्हणून त्यांनी हे शास्त्र निर्माण केलं. कशासाठी? का आपल्या जीवनातून दुःख जावं. काय हित काय आपलं, अहित काय, हे संतांनी स्वतः केला प्रपंच. बरेच संत आहे, गृहस्थी संत जास्त, माऊली सोडले, ठराविक संत रामदास स्वामी सोडले, गंगागिरीचे महाराज असतील, बाबाजी असतील, ठराविक जर संत सोडले तर आपली जेवढी संत मांदियाळी आहे, 52, 54, 56 काय सगळे संत आहे, बरेचसे संत गृहस्थीचे. मग त्यांनी स्वतः प्रपंच केला. आणि आपल्याला कारण अनुभवल्याशिवाय तर काय सांगू शकत नाही. त्यांनी स्वतः सगळा अनुभव घेतला प्रपंचाचा. मग त्यांना माहिती आहे हा संसार काय सोपा नाही आहे, त्याच्यात फार कष्ट आहे, फार मेहनत आहे. कर्म करायला काही तितकं सोपं नाही, कर्मयोग फार अवघड आहे. पण ते रीत आपल्याला कळत नाही म्हणून अवघड वाटत आहे. म्हणजे सोपं करण्यासाठी संतांनी शास्त्र तयार केलं. आणि म्हणून या शास्त्रावर थोडासा विचार व्हावा, विचार मंथन व्हावं, देवाणघेवाण व्हावी, चर्चा व्हावी. हे काही इथं उपदेश नाही, कोणी सांगणारा नाही, कोणी ऐकणारा नाही, एक आपली चर्चा आहे. आणि सांगणारे माऊली, सांगणारे भगवान परमात्मा आहे. आणि आपण सगळे ऐकतोय काय भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितलं. म्हणून आजचं हे कार्यक्रमाचं निमित्त पारायण झालं श्री गुरुचरित्र. दिव्य ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं पारायण झालं. धनश्रीनी पारायण केलं. 8 दिवस 15 दिवस काय झाले असतील. आता बराच चर्चा झाली आमची त्याच्यावर. नेमकं हे 2 ग्रंथ असे, गुरुचरित्र आणि नवनाथ ग्रंथ, यांना लय बारीक नियम आहे. म्हणजे ते नियमात करावं लागत, एकदम पावित्र्य राखून सगळ्या अडचणी पाहून, हे सुतक बितक काय असं नाही, सगळं पाहून. आणि मग मधल्या उरलेल्या वेळेमध्ये हे 2 ग्रंथांचं वाचन करावं लागतं. तसे पवित्र ग्रंथ सगळेचे, पण पारायण करायचं म्हटलं तर ह्या 2 ग्रंथांना सगळ्यात जास्त नियम दिलेले. पण आता हे कोणासाठी? म्हणजे एकदमच ज्यांची सुरुवात आहे परमार्थामध्ये, अर्थात संतांनी ज्ञानात भक्ती तर तेच केलं. संत आता पण करतात ना, संत पारायण करतात, दिलेल्या नियमाप्रमाणेच करतात. आपल्याला सांगितलं की तुम्ही आता करू नका नियमामध्ये, नाही, नियमातच सांगितलं. पण सगळ्यात मोठा जर नियम असेल ते दिलेलं आहे, जे पारायणाची पद्धत कशी आहे हे करायला, त्याच्या पहिल्याच सुरुवातीच्या पानावर पारायण कसं करावं म्हणून त्याच्यात एक 7-8 नियम दिले त्यांनी. बाकीचे बरेचसे नियम आहे, ते पाळून जेवढे जमन तेवढे शक्य होईल तेवढं आपण करायचं. पण त्याच्यात एक नियम असा दिला महाराजांनी का, गंगाधर सरस्वतींच आहे ना, गंगाधर सरस्वती म्हणून स्वामींचे, अक्कलकोटच्या स्वामींचे नृसिंह सरस्वती हे 2-4 अवतार झाले, त्यांचे शिष्य आहेत. आणि नामधारक येते. विशेष म्हणजे आनंद संप्रदायाची परंपरा सांगितली त्यांनी शेवटच्या अध्यायामध्ये, गुरुचरित्रामध्ये. आनंद संप्रदायाची परंपरा त्यांच्यापर्यंत आलेली. म्हणजे आता हे संप्रदाय वगैरे आपण तसं भेद नाहीच आहे, आपल्याला तुम्ही जाणते माणसं आहे म्हणून ती परंपरा आहे, अधिकारी महात्मे. आणि त्यांनी सांगितलं का इतर बंधनं जरी तुम्हाला नाही पाळता आली, पण ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, जो प्रेमाने करतो, ज्याचं अंतःकरण फार पवित्र आहे, कुठला दोषच नाही त्याच्या अंतःकरणामध्ये, मोकळ्या मनाने तो करणार, त्याला असं जास्त काही कळत नाही, नियम धर्म ज्याला कळत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, किंवा कमी प्रमाणात आहे, थोडं आपल्या भाषेमध्ये अडाणी म्हणू आपण, भोळे म्हणजे येडे नाही बघ का, भोळे म्हणजे येडे नाही, सरळ स्वभाव आहे, याचा सरळ स्वभाव आहे ते भोळे. मग तशा सरळ अंतःकरणाने जर ह्या ग्रंथाचं पारायण केलं ना, त्याला कुठलेच नियम नाही, प्रेमाने करा, मग नियम नाही पाळले तरी चालतं. पण कसं आहे, आपल्याकडून आपण आपलं अंतःकरण सरळ पाहिजे ना. आता आपल्या गाठी अजून शिल्लक आहेच, नाही म्हणायची सोय नाही, म्हणून आपल्याला ती बंधनं पाळावं लागत आहे. नाही ते भाऊ सांगत राहते, महात्मे होते ज्ञानेश्वरी, सतत इतका त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रेम होतं, आईच मानायची ज्ञानेश्वरी. पण ते ग्रंथ वाचायला बसले का मग मध्ये आता उठावं लागत ना,
बाहेर जाऊन आले तर हातपाय धुत नव्हते काही नाही त्याने तशीच येऊन बसायची परत वाचाय. मग आता आपल्यासारखे शहाणे राहतेच आदर म्हणले तुम्ही महाराज आता एवढे तुम्ही अधिकारी महात्मे समाज तुमचा आदर्श घेतो ना आणि मग किमान येत वडील जे जे करते नामधर्म ठेवी आता तुमच्याकडे पाहून जर बाकीचे आचरण करत असेल तुम्ही वाचता वाचता उठून जाते आणि परत तसंच येऊन बसता. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी म्हणजे माझी आई आहे येणार आहे विषय. आणि एखादं लहान लेकरू आहे लहान लेकरू आहे त्याला जर आईला प्यायचं असलं तर त्याला काय आंघोळ करून यावं लागेल. आता नुकतंच जन्मलेलं एखादं लहान मुलगा आहे समजा आता तिला शिसू करतं ना आईच्या मांडीवरच म्हणून आई त्याला प्याता प्याता बाजूला करते का. तशी हे ज्ञानेश्वरी म्हणजे माझी आई म्हणते. मला नाही वाटत तसं काही पण हा अधिकार आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता त्यांचं साधूचं कसं असतं अंतकरण व्यापक झालेलं असतं दृष्टी सम झालेली असते. साधूच्या ठिकाणी विकार नसतात पिकेले असे काम क्रोध हे सगळं त्यांचं निघून गेलेलं असतं म्हणून त्यांना हे नियम काही करू शकत नाही. नियम नाही पाळले तरी काही नाही पण आपल्यासारख्याला गरज आहे कारण आपल्याला हे शुद्ध करायचंय म्हणून असा हा ग्रंथ पारायण केलं आणि आज त्याची सांगत आहे. म्हणून आता शेवट होईल कृष्णार्पण सगळं वाचून झालेलं आहे. शेवट राहिलं पण त्यांची इच्छा झाली आता एक जोडी कोणीतरी अन्नदान म्हणून जोडीच्या वर द्यावं लागत. पण आता मुळातच सगळे प्रेमाची मंडळी असल्यामुळं धार्मिक असल्यामुळं परमार्थिक असल्यामुळं सद्गुरूंविषयी प्रेम सद्गुरुनिष्ठ मंडळी सगळे म्हणून यांना काय सत्संगाशिवाय करमत नाही कोणालाच नाही. आपण सगळे आलो म्हणजे सत्संगाशिवाय करमत नाही कोणाला. नाही तर वेगळं तरी काय सांगायचं काय बोलायचंय दररोज तेच असतं आपलं काही नवीन नसतं. पण आता काकडे म्हणे म्हणते ना नित्य नवा आनंद होवाळी श्रीमुख जरी दररोज तोच काकडा आहे तेच अभंग आहे पण दररोज आनंद नवीन होतो आपल्याला. म्हणून ते थोडस आपण बघू. श्लोक घेतलाय 24वा श्लोक आहे त्याच्या खालच्या ओव्या फारच भारी. भगवंत सांगतात अर्जुनाला का बाबा अर्जुना ज्यांना आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे त्यांनी वेदातील उपदेशाची अवज्ञा कधीही करू नये. आता हा अध्याय म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितल्या या 16व्या अध्यायामध्ये. भगवंताकडे जायचंय आपल्याला इच्छा आहे पण भेटतो का भगवंत सहजी नाही. ते म्हणले तू का म्हणे सोपे आहे सर्व म्हणे पण उतरल्यावर कळतं काय. आता आपण सगळे त्याच्यातले इथे नवीन कोण नाही म्हणून बोलायचा विषय पण त्याच्यात खरं उतरल्यावर मग कळतं खरं सोपं आहे का काय. भाऊ सांगत सोपं म्हणजे बाकीच्या मार्गांपेक्षा सोपं म्हणजे एकदमच सोपं आहे करता येईल कोणाला पण असं नाही का भाऊ तप करण्यापेक्षा सोपं आहे. जप तप अनुष्ठान करण्यापेक्षा आता इथं अनुष्ठान होतं 7 दिवस आपल्याला अनुभव आहे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. 3 वाजता उठून गार पाणी आंघोळ करायची. आता आपण आपल्याला घडवलंच बाबाजींनी सोपं आहे का एवढं फार तपश्चर्या आहे आणि ते महात्मेच करून घ्यायचं असलं तर त्यांना तेच करून घेऊ शकता आपल्याकडून नाही एवढे कडक नियम पाळले जातात. म्हणून हे अवघड हिमालयात काही लोक सगळं सोडून आता परवा आम्ही ते टाकळीला गेलो होतो नाशिकला. समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्ष तपश्चर्या केली नाशिक जवळ टाकळी नाशिक मध्येच. गुहा आहे अशी मध्ये मस्त दगडामध्ये आणि तिथे एकांतात आता झाली सिटी तिथं शहर झालं पण तेव्हा एकांतात ना 400 तुकाराम महाराजांचा काळ म्हणजे 400 450 500 वर्षापूर्वीचा काळ आहे. एकांतात जाऊन भजन केलेले नामस्मरण केलेले 12 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी गायत्रीची. आता आपल्याला शक्य आहे का आपण आता ते संन्यासी महात्मे होते त्यांचा अधिकार मोठा होता हनुमंतरायाचा अवतार होते आणि कार्य शिल्लक राहिलं होतं संतांचं चालूच राहतं येणं जाणं. आम्ही वैकुंठवासी ते ह्याच कारणासाठी येतात निरोप द्यायचा काम झालं तर चाललं. एवढी साधना केली त्यांनी आणि आपल्याला शक्य नाही म्हणून आपल्याला हे साधनं सांगितले नामस्मरण करा थोडंफार वाचन करा हरिपाठ करा काकडा करा सोपं आणि ते पण घरात करा. आता पुढे भाऊ म्हणे सगळेच जर संस्थेत नेऊन घातले तिथे जागा तरी पुरण का काल सांगत होते प्रवचनामध्ये संस्थेमध्ये सगळेच जर गेले इथंच संस्था बनवायची घरीच घरच्या सारखे संस्कार कुठंच होत नाही. घरच्या सारखे संस्कार कुठंच होत नाही. संस्थेमध्ये घालून कला शिकन माणूस कला शिकन
पण संस्कार जे वळण राहतं, अंगभूत जे गुण राहतं, त्याला वाव नसते, बाहेर वेगळ्या दिशेला जातं. त्याच्यामुळं म्हणून आपल्या ह्या घराचंच मंदिर करायचं, घराचीच संस्था करायची. इथं जे संस्कार होतील ते पुढंच होणार. म्हणून हे सदग्रंथ आहे, घरीच वाचन करायचं. आता ह्या वयामध्ये, आता ते वय काय असेल त्या धनश्रीचं आपल्याला, आता माऊलींचं पण तसं जर पाहिलं आपण, चरित्र माहिती आहे सगळ्यांना, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहावा, पण आपल्यासारखेच आयुष्य गेलं तरी कळत नाही ना. पण हे भाग्यवान मंडळी का ह्या वयामध्ये त्यांना हे शास्त्र वाचण्याची इच्छा व्हावा आणि आवडी ना ते पण. आता भगवंत आणतो काहीतरी निमित्त करून आपल्यापर्यंत, त्याला ओढूनच घेतो भगवंत, पण आवडीनं करणं हे फार त्याचं जे भगवंताची कृपाची आहे. कारण नामाची गोडी लागणं, परमार्थाची आवड लागणं करतात तर सगळेजण, पण आवडीने करणं फरक राहतो. जसं एखादं सावत्र मुलगा आहे, महाराज सांगितले गोंदवलेकर महाराजांनी, प्रपंच कसा केला, महाराज म्हणले परमार्थ कसा केला. म्हणले प्रपंच हा सावत्र मुलाप्रमाणे केला आणि परमार्थ हा सख्य मुलाप्रमाणे केला. प्रेम पाहिजे करण्यामध्ये सांगायचा उद्देश. मग हे शास्त्र निर्माण कशासाठी केले बाबा? आता करतो पारायण, आपण करू नये अशा मताचे आपण नाही. पारायण करू नये, कारण सुरुवात ही अशीच करावं लागणार आहे. काहीतरी कुठेतरी मंदिर पाहिजे, देवारा पाहिजे, ग्रंथ पाहिजे, हरिपाठ काहीतरी पाहिजे ना सुरुवात करायला. पारायण का व्हायला जात नाही, परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही. आता तुम्ही अधिकारी मंडळी म्हणून श्रीमद भागवताचा जर वाचला असेल कोणी, शेवटचा अध्याय श्रीमद भागवताचा सहज विषय बघून मी आपल्या घरी सांगत होती मंदिरावर, तेव्हा विषय झाला. पारायण सुद्धा रजोगुणामध्ये टाकलाय श्रीमद भागवतामध्ये. भगवंतांनी सांगितलं ना, श्रीमद भागवत म्हणजे पारायणाला रजोगुणात टाकलं, सत्वगुणात नाहीये पारायण. आपला अधिकार नाही तो बोलायचा, पण हे ग्रंथामध्ये भाऊंनी सांगितलं, आम्ही ऐकलं सगळ्यांनी, आपल्याचं प्रवचन रेकॉर्डिंग. मग सत्वगुणामध्ये कोणतं वाचन आहे, रजोगुणामध्ये कोणतं आहे, तमगुणामध्ये कोणतं आहे, मग आपल्याला कळत आपलं कसं झालं. दररोज नित्यनेमाने वाचत असेल ग्रंथ, दररोज 5 ओव्या 10 ओव्या, 1 पान 2 पान 5 पानं, जसा वेळ भेटत असेल तसं समजून घेऊन, समजन असं धावपळीत नाही, 1 ओवी वाचा पण समजून घ्यायची. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, एक तरी ओवी अनुभव आहे. त्यांनी काय लयच पसारा करीत बसा असं कोणीच नाही सांगितलं. समजून अशा एकदम त्या स्पीड मध्ये हळूहळू हळू आपल्याला जसं समजन तसं, मग महिनाभर, 2 महिने, 3 महिने अशी जर गेली एखादा ग्रंथ, एखादी पोथी आपल्याला समजून घेऊन हळूहळू संतांना काय आपल्याला सांगायचंय असं समजून घेऊन महिना 2 महिन्यात जर तुमची होत असन वाचून एखादा ग्रंथ, तर ते सत्वगुणामध्ये जात. पारायण रजोगुणामध्ये जातं. 7 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 9 दिवस, 11 दिवस रजोगुणात सांगितलं. आणि तमोगुण म्हणजे ध्यानाला का वाचलं, ठेवून दिलं का तमोगुणामध्ये श्रोत्याचे अधिकार सांगितले, त्याच्यात वक्त्याचे अधिकार सांगितले. वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, वाचन कसं असावं, श्रवण कसं असावं, सगळं सांगितलं. आता ह्याच्याच त्यांनी पाहिजे आपण पुढे म्हणजे शास्त्र याच्यासाठी वाचायचं असतं का आपलं कसं चाललं. म्हणजे जसे आपल्या मोटरसायकलला गाड्यांना आरशे राहतात दोन्हीकडून साईड पाहायला, गाडी चालू आहे का बरोबर, तसे हे गीता आणि भागवत हे दोन साईडला असेल. याच्यात जर पाहिलं नाही तर मग अपघात होण्याची शक्यता आहे. जशी गाडी चालवण्याचे नियम आहे रस्त्यावर चालायचे, तसे याचे सुद्धा नियम आहे. म्हणून भगवान सांगतात अर्जुनाला का बाबा अर्जुना, ज्यांना आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे त्यांनी वेदातील उपदेशाची अवज्ञा कधीही करू नये. मग वेदांनी काय सांगितलं, आता वेदांनी काय सांगितलं आपल्याला, तसे आपण वेदाचे बरेच बंधन पाळतो बरं का, पण आपल्याला माहित नाही. समजा एखादा दरवाजा अतिथी आला, मग त्याला काय आपल्या इच्छेने असं तेवढं द्यायचं, किंवा गाय असं गायला नैवेद्य द्यायचा, थोडं पशु पक्ष्यांना द्यायचं, चिमण्यांना चारा पण करतात, बरेच जण करतात. पहिले चुलीमध्ये टाकायचं, थोडं चहा उतू जाऊ द्यायचा, दूध असलं तर उतू जाऊ द्यायचं, किंवा छोटासा नैवेद्य केला तर तिथंच अग्नी देव त्याला, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं, उठल्या उठल्या दर्शन, तुळशीला प्रदक्षिणा असतील, पाणी असेल, देवपूजा असेल, बरेचसे हे वेदाचेच बंधन आहे आणि बरेचसे आपण पाळतो पण.
ते पाळले तर काय होतं का पुण्यप्राप्ती होती आणि त्याच्यातून सद्गुरूंची भेट होती. त्या तत्वापर्यंत सद्गुरू आपल्याला नेऊन घालतात. म्हणून पतिव्रता स्त्री जशी पतीचे आंतरिक मनोदय जाणून वागते, त्यामुळे अनायासे तिला सुहित प्राप्त करून घेता येते. आता परमार्थ कसा करायचा बाबा? परमार्थ बऱ्याच वेळेस आपण परमार्थ करतो, पण वेदाची काय आज्ञा आहे? वेदाची म्हणजे ग्रंथांची. आता वेद म्हणजे गीता, वेदाचं सार गीतेमध्ये आलं. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजे हरिपाठ. हरिपाठात नाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. किती सोपी केली, वेद किती सोपे केले. एवढंच सार वेदाचं, काय उघड नाही. पण आपल्याकडून ते पाळल्या जात नाही, तिची अवज्ञा होती. म्हणून मग काय करायचं म्हणले, कधी पतिव्रता कशी आहे? पतीची अमाता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची. म्हणजे तिला आत्महित प्राप्त होतं. ती जर फक्त तिच्या पतीच्या मताने जर वागली ना, मग पती कसा असू असं सांगितलं बरं का शास्त्राने. पती कसा जरी असला तरी पत्नीने त्या पतीच्या मताप्रमाणे वागायचं. आता ही पत्नीची आचारसंहिता आहे, म्हणजे पतीला नाही आचारसंहिता ही. पती कसा असला तर चालन असं म्हणले, मग पतीने कसं वागत नाही. म्हणजे त्याला पण दोरीतच वागावं लागेल. त्याचं स्वतःच हित जर करायचं असेल, आता हे तिच्या हिताचा विषय झाला, पण आपल्याला आपलं हित करायचं म्हणल्यावर आपल्याला दोरीमध्ये लागेल. हा असे मग आपल्याला काय हित आहे, आपल्याला काय आज्ञा आहे त्याची. स्वामी काज गुरुभक्ती किती सोपं सांगितलं तुकाराम महाराजांनी. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. इथं तेच म्हणतात पतीची माता. मग जसं पतीचं मत असेल तशाप्रमाणे जर एखादी पतिव्रता वागत असेल तर तिला वेगळी देवाची भक्ती करायची गरज नाही. कलियुगामध्ये तिला अनायासे म्हणजे सहजच तिला आत्महितीचं होतं. तिला ती आत्मवस्तू भेट, आत्मज्ञान तिला होतं. अथवा सद्गुरूंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे जो आचरण करतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो. म्हणजे आता हे पतिव्रतेचा दृष्टांत दिला. ती जशी तिच्या पतीच्या मताच्या विरुद्ध जात नाही, पतिव्रता बरं का. आता आपल्याला जर पतिव्रता म्हणून घ्यायचं असेल, पतिव्रता काही तिकडच नाही ना. पतिव्रता म्हणजे एक, आता त्यांनी शब्द वापरला पण अर्थ काय काय, एकनिष्ठ भाव. एकनिष्ठ भाव, श्रद्धा त्या व्यक्तीवर, विश्वास, आज्ञेचं उल्लंघन नाही करायचं. मग आपल्यासारख्याने काय करायचं तर सद्गुरूंची आज्ञा इथं सांगितली ना, तरी श्री गुरु वचना दिटे दे तुझं. सद्गुरूंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे जो आचरण करतो. आता काही 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 सगळं जमणार नाही. आपण प्रपंच लोक आहे, फार अवघड आहे. कालच सांगत होते भाऊ, मन सगळ्यातलं विचित्र आहे. मन जमूनच देत नाही. असं तरी जमन बा, असं तरी एखाद्या गप्पा मारायला लागला तर तास तासभर हलत नाही. ते पुढं विषय सुद्धा बदलत नाही. गप्पा मारायला लागला विषय सुद्धा बदलत नाही. म्हणजे तो पुराच करतो आपण. इतकं रंगत म्हणजे असं इकडं नाही ना, इकडं रंगत नाही ना. त्याची मेन अडचण हीच आहे. आता त्याला आपण तरी काय करणार आहे? आपण तरी काय करणार आहे? आता यांनी भल्या भल्याची अवकाळ केली आहे म्हणाने. आपण कोण आहे? म्हणजे जर असा भाव घेतला ना, तू का म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी. आता ते काय तुकाराम महाराज काय वेडी वाकडे का? त्यांचा असं मोग परमार्थ आहे आपल्यासारखा. मग असं का बरं म्हणले असते ना, जोडून या कर चरणी ठेवी तरी सावी विनंती माझी पंढरी नाथा. असो नसो भावाला तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मधुकडे पंढरी. मला वाटतं म्हणले अखंडित असावे, अखंडित आहे ना, अखंडित असावे असे वाटते पाहिजे. साहुनी संकोच ठाव थोडासा दे. मला वाटतंय बाबा प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. पाना अभंग कशी समजली, कामे नेले चित्त नेली अवलोक मुख. जे हे विकार, ह्या विकारांनी आपल्याला त्रस्त करून सोडलं. महाराज परत ते म्हणले का, येथे अवघे वाया गेले दिसती सायास. तू का म्हणे नाश दिसे झाल्या व्याचाचा. कधी कधी असं वाटतं का रे सगळं पाण्यात गेलं काय नाही माहिती. होतं ना आपल्याला, होतं ना. असं वाटतं का एखाद्या समजा विकाराने एखादी उफाळी मारली, एखादा विकार अनावर झाला, राग असन, काम असन, क्रोध असन, विकार जर आपल्या हातातून गेला, काही सुटले शब्द, असं वाटतं अरे आपला काय फायदा आहे बाबा एवढं करून. पाहायला गेलं काय महाराजांची ती स्थिती होती. ती स्थिती नव्हती त्यांची, पण आपण त्या मार्गाने चाललो ना,
आपला प्रवास बरोबर आहे का नाही याच्यासाठी त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे, त्यांना काही गरज नव्हती. आता ते म्हणतात, मी वासुदेव तत्व आता एवढा अधिकार आहे त्यांचा, आणि आपल्याला सांगत तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. अरे मी तर आहेच म्हणले वासुदेव, त्याच्यात काही शंका नाही, त्यांना काही शंका नाही, पण तुम्ही सुद्धा तेच स्वरूप आहे ना. पण आपला विश्वास नाही, तेवढंच काढायसाठी संत येतात आपल्या जीवनामध्ये. म्हणून म्हणतात कधी कधी असं वाटतं वाया गेलं तर काय बाबा, ते विकार घाई माणसाला सोडित नाही. ते मन फार अनावर आहे ना. परी हे अनावर आवरी तावरी अवसान ते गडी पुरोई केली नाही काय येऊन मजे ते ठेवले ठाई पोटा आलो तई पासून असं मला तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून. म्हणजे हे मन दुसऱ्यातलं सगळ्यातलं काढून जोपर्यंत भगवंतावर लावित नाही ना आपण, तोपर्यंत ते त्रास होतो. आणि घाई नाही होणार, घाई होणार पण नाही, आणि घाई होऊ पण नाही. प्रमाण झालं आपलं पिकले या शेंडी पडू पण पिकायचं असेल तर त्याला पडूनच राहावं लागेल, तिथं देठाला चिटकून राहावं लागेल. देठाला सोडलं त्याने, सोडलं म्हणजे त्याने स्वतःहून जर पिकून जर सुटलं तर मग हरकत नाही. पण कच्चा असतानाच जर सोडलं देठाला तिकडच राहत. मग ते गोड नाही होत महाराज. गोड जर व्हायचं असेल ना टिकावं लागेल, देठाला टिकावं लागेल, विषय झालेला आहे. म्हणून सद्गुरु आज्ञा प्रमाण जरी काही मन साथ देत नसन, पण नामस्मरण होण्यासाठी ना प्रेमाने होत नाही. अगोदर जबरदस्ती करावं लागत. जबरदस्ती करून 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 हळूहळू त्याच्यात प्रेम निर्माण होतं. अंतकरण शुद्ध झालं तर नामस्मरण प्रेम. आता आपण अनुभवतो ना, हे अनुभव घेतलेले आपण पहिल्यामध्ये ना आतामध्ये काहीतरी फरक आहे का नाही, काहीतरी. महाराज म्हणले आता हे नकोच वाटत काहीच, पण आता इलाज नाही. हे सद्गुरु आज्ञा म्हणून माऊली सुद्धा म्हणले ना 13व्या अध्यायात. गुरु त्या आचार्य उपासनेच्या ओव्या पाहिल्या तर फार 100-150 ओव्या. काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल. युगा होणे वडील निमिष मानी. माऊलींची काय अवस्था आहे प्रेमामध्ये, सद्गुरूंच्या प्रेमामध्ये. म्हटले दुसरं कुठंच मन लागत नाही माझा आता, याच्यात तर नाहीच. विठले हे चित्त प्रपंचापासून व मन ते म्हणे वैसलेशी. काय महाराजांनी उलटी झालेली बा. आता एवढे दिवस नाही एवढा अनुभव होता, पण ते उलटी झाली, शी केली, बसत गेली. आपली इच्छा होती का? नाही होत, माझी तर नाही होत. तसं प्रपंचाकडे पाहतात संत, पण आपलं तसं होत नाही ना घाई. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे हळूहळू जर आपण त्या मार्गाने गेलो तर निश्चित एक ना एक दिवस तिथपर्यंत. आता हे फक्त भ्रम काढायचं आहे बरं का. माऊली म्हणतात एक समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये मोक्ष लक्षण अध्याय समास. ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याच दिवशी मोक्ष झाला ते म्हणतात. काय लीला असं नाही भगवंताची, आणि आपला विश्वास नाही बसत, हालतो आपण. म्हणून गुरु आज्ञा. आता एक गोंदवलेकर महाराज झाले, गुरु आज्ञा म्हणली का नाथबाबा असतील, लय संतांचे गुरु निरोबाराय असतील, गुरु आज्ञा म्हणजे गुरु आज्ञा. गोंदवलेकर महाराजांनी म्हणले मार उडी त्या विहिरी मध्ये. मारली ना उडी गोंदवलेकर महाराजांनी. वय किती? 9 वर्ष 10 वर्ष वय, आणि उडी मारली. पुढे वर येते, आवाज देऊ राहिले, सगळं गाव जमा झालं. कोणाचं पोरग होते बाबा. तेव्हा काय तुका माही म्हणत असतील का त्यांना? असताना आपली तीच गती ना, आपली कोणती वेगळी. ती घातलं म्हणले कोणाचं पोरग होतं पाण्यामध्ये. आता हे गेलं म्हणले, दुपार झाली, याय ना वर. आता लिहिलंच राहते महात्म्याची, काय ते काय आडाणी राहते का आपल्यासाठी. म्हणजे गणू ये वर. तेव्हा वर आले. मग एवढा वेळ का बरं लावला बाकीच्याने विचारलं ना. एवढा वेळ, दुपार झाली आता सकाळची उडी मार. म्हणजे महाराज तुम्ही फक्त खाली उडी मार म्हणले होते ना, वर ये कुठं म्हणले होते. आता आपला आपण पाहायचं सगळ्या पाहायचं. उगाच दुसऱ्याच्या भीतीला मला बसण्यापेक्षा आपला टाइमपास करायचा त्याच्याकडे पाहण्यामध्ये विनाकारण. काल एक महाराजांचं चरित्र वाचता सहज एक पॅरेग्राफ आला होता का, जर लय बडबड करीतो ना आमच्यासारखा, लय बडबड, त्याला खूपच अनुभव कमी. आता एक वाचलं की त्याच्या असं आलं, नुसतीच बडबड करतो, नुसती बडबड, काय फळ बडबड. मग तो एकदम खालच्या थराचा सांगितला, आणि त्याच्यापेक्षा थोडा बरा म्हणले. आता त्याला कळत थोडंफार,
पण मग आपण सांगितलं नाही तर समोरच्याला कळण कस काय हा भाव राहतो त्याच्यात. म्हणजे तो पहिला जो राहतो तो नुसता बडबड करतो, कुठं गेलं का त्याची बडबडच. म्हणजे अर्थात शास्त्र सुद्धा सांगत असून तो काही इतर बडबड करीत नाही, इतरांचा हिशोबच नाही केला त्यांनी तिथं, काय अनुभव काही नाही त्याला, अनुभव काहीच नाही, फक्त बडबड. मग असं माझ्यासारखं एखादा असं बडबड करणार तर त्याला एकदम खालच्या थराचा. मग त्याच्यापेक्षा थोडा बरा कोणता सांगितला का जो सांगतो पण कसं का आपण नाही सांगितलं बऱ्याच वेळेस म्हणतो ना अण्णा आहे, अण्णांची स्थिती कोणाला कळणार आहे, सामान्य माणूस एखादा ते जाऊन बसतो कोणाला अण्णा कळणार आहे, असे महात्मे स्वतःला इतकं झाकून ज्यांनी ठेवलं कसे कळतील ते. आणि मग आपण काय म्हणतो, मग आपण जर नाही सांगितलं तर लोकांना कळण कसं काय महात्मे कोणत्या लेवलचे, काय अधिकार त्यांचा, आपल्याला तरी कुठं पुरा कळेल, जेवढा कळाल तेवढा. कारण ज्या म्हणलेच नाही जे आपण अशी ठावे किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, आपल्याला जे माहीत झालं ते इतरांना सांगावं वाटत. तसं 2 नंबरचा. आणि 3 नंबरचा सांगितला त्याच्याजवळ पर्याय नसतो, त्याला इच्छा नसली तरी सांगावं लागत. म्हणजे का त्याला कारण काही असू शकतात पण त्याची इच्छा नाही सांगायची, पण तरी त्याला सांगावं लागत. असा एक प्रकार आहे, ते त्याच्यापेक्षा थोडे बरे. आणि काही बोलतीच नाही, मग तो एक चौथा प्रकार, ते काहीच बोलत नाही. म्हणून असे आता आपल्यासारखं नुसतं बडबड बडबड करण्यापेक्षा जेवढं सांगितलं सद्गुरूंनी त्याचं थोडंफार तरी सुरुवात करावा आचरण करायला. नाहीच काही जमलं तर नामस्मरण, कारण हे दुसरं कशाला ऐकत नाही मन. आपण करून पाहिलं सगळं करून पाहिलं, पण दुसरं कशाला हे मन ऐकत नाही. मग भाऊ म्हणते आता काय करणार आहे त्या मनाला, ते आपले हात सगळ्यांनीच हात टेकले. मग सगळे फार ते एवढे मोठे मोठे 60-60 हजार वर्ष तपश्चर्या ज्यांची मनाने 0 मिनिटात फसवलं ना, विकारांनी फसवलं. म्हणून आपण सांगितलेलं फक्त प्रेमाने नामस्मरण करा. बऱ्याच गोष्टी तेवढ्यामधून अनुसंधानात राहिल्याने प्राप्त होते बरं का. अंतःकरणामध्ये प्रेम जर निर्माण व्हायचं असेल ना, फक्त ते संबंध जोडावं लागत. मग गुरु आज्ञेकडे लक्ष देऊन ज्याप्रमाणे वाचन करतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो. मग फक्त गुरु आज्ञाप्रमाणे कल्याण स्वामींचा आपण ऐकलेलं भाऊंच्या तोंडून चरित्र, त्यांना फक्त आज्ञा ती कपनी गेली होती उडून महाराजांची. कल्याण धर म्हणले का उडी टाकून दिली. ती काय अशी बाजीवून अनपाला नेऊन टाकली का उडी. कुठं सज्जनगड येतो वर एकदम, आणि सगळं खाली पाहिलं तर चक्कर येते, नुसतं पाहिलं तरी. तिथून उडी टाकली ना, काय आपल्याला उडी टाकायला लागली एका दिवशी. त्यांची इतकं अवघड आहे का आपल्याला, एवढी परीक्षा, आपण परत जाणार नाही तिथं. आपण जाणारच नाही, म्हणजे तुमचं एवढी सोय घरपोच तरी आपण करीत नाही. आता तुम्ही भाग्यवान मंडळी सगळे का प्रेमळ माणसं. आता बोलायचा विषय आला म्हणून इथं गुरु आज्ञाविषयी आला म्हणून आपण पाळीत नाही असं पण काही नाही. गुरु आज्ञा पाळल्याशिवाय का आपण इथे येऊन बसलो नाही. महाराज फार गुरु आज्ञेचं महत्व आहे. नुसतं तेवढं सांगितलेलं ते म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा एक सल्ला असतो बरं. असं तर सगळ्यांना असतंच मार्गदर्शन, पण वैयक्तिक काही सल्ले असतात ते ज्याचे त्यांनी जास्तीने पाळायचे. आपल्याला जे सांगितलं ते पाळायचं, आणि ते पाळल्यामुळे 100% फायदा होतो. या अनुभव आपल्याला 100% दुःख कमी झाल्याशिवाय नुसता एक शब्द जरी त्यांच्या मुखातून आला आणि तो ऐकला ना आपण, समाधान होतं. या आपण अनुभव घेतला. अंधारात असलेल्या ध्यानाचा संचय आपल्या हाती यावा असे जर वाटत असेल तर अतिशय आदराने दिवा जसा पुढे करावा लागतो त्याप्रमाणे पाळता धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही पुरुषार्थांचा स्वामी होण्याची ज्याची इच्छा असेल त्याने श्रुती स्मृती यांना शिरसावंद मानलं पाहिजे. एखादी वस्तू आपल्याला अंधारामध्ये सापडायची, दिवा जसा घेऊन जावं लागतो ना, पुढे दिवा आणि आपण त्याच्या पाठीमाग, आणि मग तो जसा जसा वाट दाखवीन तशी तशी ती वस्तू सापडायची किंवा त्या मार्गाने जायचं. हा जसा व्यवहारातला नियम आहे तसं म्हणलं ज्याला हे 4 पुरुषार्थ याचा स्वामी ज्याला व्हायचंय, धर्म अर्थ काम मोक्ष, जे त्याने मुक्तिचारी साधी यायला म्हणले ना, देवाची द्वारे विभाक्ष मध्ये त्याने मुक्तिचारी साधी यायला हरिमुखे म्हणा हरि या मार्गाने ज्याला जायचं ना त्याने ग्रंथ पाहा. सांगणाऱ्याला सुद्धा सगळ्यांनाच ग्रंथ पाहुणी करावी कीर्तन. स्वतःच्या मनाने सांगावं. काही विनोद काही असं बरं वाटेल असं ऐकणाऱ्याला कार्यक्रम ठेवणार
असं एक आहे का एखाद्या ग्रंथामध्ये आपल्या तरी वाचनात आलं मग पुढं तुकाराम महाराज म्हणते देती घेती दोघं पण जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे बुक्का लावू नये भाळा हार घालू नये गळा तर बसतच आपण त्याच्यातून जाणारच नाही बुक्का खायला पण भगवंताचं म्हणून जर केलं संत त्याला अडकत नाही त्याच्यामध्ये अडकत नाही संत भाऊ सांगा त्या नारळ तसं कमळाचं पान आपल्याला माहिती आहे ते जसं लटकत नाही पैसा काय करीत नाही ते यांचं रामकृष्ण परमहंस त्यांचं भाऊ सांगत राहते कोणते महात्मे होते ते झोपेमध्ये त्यांच्या हातावर पैसे ठेवून पाहिले होते झोपेत असताना गाढ झोपेत होते फुल एकदम गाढ झोपलेले होते आणि हात असा होता हातावर ते शिष्य मंडळींना पैसे ठेवून पाहिले झोपेत असा झाला होता काय वैराग्य असतं दादूचं का आणि जे लिया ती उपास्य वैराग्य का माऊली म्हणतात तो झोपेल जरी असलं तरी त्याचं वैराग्य मोडत नाही आपण जागेपणे सुद्धा असं साधं वैराग्य असतं संतांना बाधत नाही काहीच पैशाचं त्यांना किती दिले आपण आणि त्यांनी किती वाटले त्यांना काही त्याच्याविषयी लोभच नाही ना त्याच्याविषयी ममताच नाही ना त्याच्यामुळं संतांना हे बाधत नसतं म्हणून आपल्यासारख्याने आपण जर त्या मार्गाने गेलो ना तर कशाला स्पर्श होऊन द्यायचा माझे नाहीये म्हणून आणि येऊन त्याचा विनियोग जर योग्य ठिकाणी केला योग्य दिशेला जर विनियोग झाला तर मग काही अडचण नाही ना पण आपल्याकडून एवढं होत नाही म्हणून हे शास्त्र पाहायचं शास्त्राप्रमाणे शास्त्राची जशी आज्ञा असेल ना त्याप्रमाणे वागण्याचा थोडाफार प्रयत्न केला पाहिजे कारण हे चित्तशुद्धी अंतःकरण शुद्धीचा मार्ग सांगितला ना वेद विहित कर्म करावं लागत चित्तशुद्ध व्हायला अंतःकरण पवित्र व्हायला वेदाने सांगितलेलं कर्माचं आचरण करावं लागतं म्हणजे नीतिधर्माचं आचरण थोडक्यात आजच्या प्रवचनामध्ये होतं नीतिधर्माचं आचरण म्हणजे व्यवहारिक दृष्ट्या जे करणं योग्य आहे मन सांगत बरं का मन सांगत आपल्याला हे काय दुसरं कोणी येऊन सांगायची गरज नाही काय बरोबर आहे काय नाही कारण का बरं सांगत असं बरं मन प्रत्येक ठिकाणी आपल्याला जागा करीत तू हे केलंय चुकीचं आहे ठीक आहे घडू द्या जाऊ द्या घडलं असेल काय पण चुकीचं हे सांगत बरोबर काय हे पण सांगत कशामुळे मन सांगत असेल त्या भगवंताची विभूती ना ती तुम्हाला हे मीची करी इंद्रियामध्ये मन मी सांगितलं ना मन ही माझी विभूती आहे भगवंतच येतो मन म्हणजे काय मन हे राम झाले मन हे रामच येतो मग ते आपल्याला आतून असतं मार्गदर्शन म्हणून त्याप्रमाणे जर आपण वागलो ना आणि चालू आहे सगळ्यांचा आपण पाहतो बराचसा प्रयत्न आहे सरळ मार्गाने चालण्याचा म्हणून श्रुती आणि स्मृती यांना शिरसाबंद मानले पाहिजे शास्त्र ज्याचा त्याग करावा म्हणेल ते राज्य जरी असले तरी गवता समान तुच्छ मानावे शास्त्राने जर सांगितलं ना ते आता आहे ना नवनाथ ग्रंथामध्ये 18-12 वनस्पती काय त्या राजाकडे कमी होतं जड भरत राजा होता सगळं राज्य सोडूनच गेला ना का बरं कशाच प्राप्तीसाठी आता ती मैना होती जेव्हा गोपीचंदाला उपदेश करते हेच ज्ञान सांगितलं ना आई म्हणजे गुरु ठिकाणीचे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या छत्रपतींचं उदाहरण आहे ना शिवाजी महाराजांकडं जेव्हा रामदास स्वामी गेले होते ते बाळू महाराज गिरगावकरांनी सांगले होते भारी सांगत होते एकदा ते म्हटले मग कुणीतरी आला काही म्हणले महाराज कुणीतरी आले व साधू महात्मे संन्यासी आपल्या दारावर जाऊन पाहिलं ते तेज तपश्चर्या आता ब्रह्मचर्य होते ब्रह्मचर्याची साधनं वेगळीच असती आणि ते विरस्ती महात्मे तरी ओळखायला थोडी कारण ते काय असे तयार नाही राहते देह कष्टविधी परोपकारी म्हणले ना त्यांनी फार कष्ट घेतलेले असतात महाराज म्हणून त्यांचं देहावर असं काही विशेष तेज नसतं बरं का गृहस्थी संत जे ना प्रापंचिक संत ते असं दिसणार ते साधारण आपल्यासारखं दिसणार पण हे जे ब्रह्मचर्य असतं ना ज्यांनी ब्रह्मचर्य पाहिलेलं असतं फार तेज असतं चेहऱ्यावर असे तेजस्वी महात्मे आले आपल्याकडं शिवाजी महाराजांनी पाहिलं दंडवत घातला आणि आता काय करावं त्यांना काही कळना मग आईकडे गेले जिजाऊ मातांकडे म्हणले आई कसं करायचं बाहेर लय तेजस्वी महात्मे आले म्हणले एकदम संन्यासी महात्मे मग म्हणे संन्यासी म्हणे हा कसे दिसायला काय बाबा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे असं कोटी करोड सूर्याचं तेज असावं असं तेज आहे म्हणले चेहऱ्यावर त्यांचं
मग आता काय करायचं म्हणले नेमकं मला काही लक्षात येईना. आता त्यांचं नेमकं उपचार कसा करायचा, आधारातिथ्य कसं करायचं. आणि संन्यासी महात्मे म्हणले तेज आहे का म्हणे. म्हणजे जाऊन ओळखलं अधिकारी महात्मे कोणते. म्हणले एक काम करा, मुनिमजीला बोलवलं. मुनिमजीला बोलवलं. किती आपली इस्टेट आहे तेवढी लिहा म्हणजे संपत्ती कागदावर. सगळे लिहिले, किती हत्ती आहे, किती घोडे, किती खजान्यामध्ये धन आहे, किती आपले किल्ले आहे, किती शिपाई आहे, किती सेना आहे, किती शस्त्र आहे, शस्त्र साठा किती, हे सगळ्याचा हिशोब केला. लिहा म्हणजे कागदावर सगळं लिहिलं त्याच्यावर. महाराजांनी सही केली खाली, जोडीत नेऊन टाकलं रामदास स्वामीच्या. आपण ते रामदास स्वामीच होते. त्यांनी एखाद्या रुपयाला म्हणजे किमान डिझेल पेट्रोल पण ते घ्यावं. संतांचं वैराग्य असतं महाराज, आपलं नाही टिकत त्यांच्या पुढं. देणारे अधिकारी घेणारे अधिकारी. म्हटले काय करायचं आता, असा महात्मा जर भेटला ना, जीवाचं कल्याण करून घ्यावं. काय नाही प्रपंचाच्या नादी लागायचं. महाराजांची फार आता काय शंकराचा अवतार होते ते, तुकाराम महाराजांची भेट झाली त्यांची, तेव्हा असंच झालं होतं. ते हे सगळं सोडून दिलं होतं. म्हटलं नाही आता मला इथंच थांबायचं. नाही माझ्याजवळ तरी काय आहे, मी एकदम दुबळा एक दास आहे भगवंताचा, आपलं विठ्ठल विठ्ठल भजन चालू राहतं. म्हणजे दुसरं काय नाही माझ्याकडं. उपदेश केला तिथं, उपदेश केला का राजाचं काय कर्तव्य आहे. जसं धर्मराजाला उपदेश केला होता, ते जेव्हा शरपंजरी पडले ना, सगळ्यांना उपदेश केला होता त्यांनी. राजाचं काय कर्तव्य असतं, प्रजेचं काय असतं, सगळ्यांना उपदेश तसा तुकाराम महाराजांनी केला आणि स्वामींनी पण केला. अरे म्हणले काय करायचं राज्य मला. आता संतांचा काय अधिकार आहे, संतांचा अधिकार काय सामान्य. भगवंत जिथं म्हणजे आता नाथबाबांसारख्यांच्या घरी 36 वर्ष सेवा करतो भगवान परमात्मा, स्वतः त्यांच्या पुढे राबत होते. बाकीचं काय प्रॉफिट त्यांना, किती का असन समजा असून असून महाराष्ट्र भारताचं राज्य असन, पण ही विश्वाची माझी घर, ही स्थिती जर संतांची, त्याला काय वाटणार. हे तुमच्या चरणी अर्पण आहे, ठीक आहे, हे माझंच आहे. आता तुम्ही दिलं ना, मी काय याला नाही म्हणत नाही, पण याचा सांभाळ करा आता इथून पुढं. परत ते त्यांच्याकडे देऊन आणि त्यांना उपदेश करून निघून गेले ते. म्हणून असे शिष्य असावं, असे सद्गुरू. सद्गुरू तर संतांमध्ये काय फरक नसतोच, संतांचा अधिकारच असतो. पण संत काय, शास्त्र काय, कारण शास्त्र संतांनीच सांगितलेलं आहे. शास्त्र काय दुसरं कोणी सांगू शकत नाही. शास्त्राचा यथार्थ अर्थ फक्त संत सांगू शकतात. मग म्हटले का शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घ्यावे त्याने म्हणावे विषय विरुद्ध. म्हणजे ते राज्य जरी असं ना, संत जर म्हटले सोडून दे, सोडून दिल्या पाहिजे. पण संत कर म्हणल्यावर करायला पाहिजे. ते जर म्हणले प्रपंच नीट करा, प्रपंच आपण नीट केला पाहिजे. उगाच बोंबच केलं ते हिंडले का, हिंडले का. मला सांगा आता किती प्रतिकूल परिस्थिती हो अण्णांची. भाऊंनी थोडी समजा घेतली निवृत्ती, पण नाही तरी पण नाही बरं का, अजून पण काम झालं ना ते वेळेतच परत जाणार, कधीच थांबत नाही. कारण तिथं काही का ना थोडंफार मंदिराचं नित्य नियम असन किंवा थोडंफार अजून पण जे वाट्याला कर्म आलेलं असन करतात. आणि अण्णांचं तर कळसच, अण्णांचं विचारायचंच नाही. अण्णांचं पाहतो आपण महाराज काही महात्म्यांना बोलायचं म्हणजे आपली वाणी नाही करत, महाराज बंद करून ठेवावं लागतात. पण हे नाईलाजाने काही गोष्टी काय प्रपंच सुद्धा त्यांनीच करावं महाराज. आपल्याकडून प्रपंच परमार्थ तर बाहेर लांबची गोष्ट आहे, पण आपल्याकडून प्रपंच सुद्धा दाखवत नाही. आणि संतांनी करून दाखवलं, अधिकार असतो. आणि ना त्या करून दावी ती अंगी संत करून दाखवतात स्वतः अगोदर. इतकी प्रतिकूल आपल्याला राग येतो महाराज कधी कधी, काय एवढ्या मोठ्या महात्म्याला प्रपंचमध्ये गुरफटून ठेवलं तर काय. म्हणजे आपल्याला विरह सहन होत नाही ना. आले तर सत्संग होईल, आणि सत्संगासारखी मजा नाही कशामध्ये, आनंद नाही त्याच्यात, असं वाटतं महात्म्याने यावा. पण किती काटेकोरप्रमाणे आचरण चालू आहे महाराज. काय त्यांनी दुसरं काही केलं नाही हो. म्हणजे त्यांनी सांगितलं ना शास्त्राची आज्ञा किंवा सद्गुरूंची आज्ञा, त्यांच्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्या आज्ञेच्या पलीकडे महाराज काहीच करत नाही. आता गुरु आज्ञा एकदम निस्वार्थ भावाने सेवा करा म्हणजे
अण्णांना मानेबाबांनी सांगितलं होतं कोणाच्या रुपयाला स्पर्श न करता निस्वार्थ जे आपल्या सद्गुरूंनी जे मी दिलं होतं त्याचं वाटतो जगाला कल्याण होईल, तुमचं होईल, जे ऐकतील त्यांचं पण होईल. काटेकोर चालू ना महाराज, आज्ञा पालन केल्याशिवाय काही फरक पडत नाही. किमान आपल्यासारखीने नाही काही करता आलं तर नामस्मरण तरी जसं होईल तसं होईल, कामात होईल, उठता वाजता होईल. सकाळी वेळ भेटला जेवढा वेळ थोडाफार सकाळी संध्याकाळी जसं ज्याला वेळ भेटेल त्याने करावं नामस्मरण. सगळ्यांनीच, तुम्ही काय आम्ही काय, आपण एकाच लेवलचे करायला पाहिजे. गुरु आज्ञा फार महत्व आहे गुरु आज्ञेचं. आणि ह्या मंडळींनी फक्त गुरु आज्ञा पालन केले म्हणून आज ते त्यांच्या उंच देवाचे चरण तिथे झाले अधिष्ठान, देवाच्या संतांच्या बरोबरीत जाऊन बसले ते महाराज. आणि आपल्याला ते तेच करायला सांगतात, वेगळं काही नाही. बरं सगळं जाणून आहे, आपल्याला काही कधी सोडा म्हणत नाही, ते स्वतः पण करतात. म्हणून अशा संतांची आज्ञा मानावी, शास्त्रांची आज्ञा मानावी. राज्य असन तर ते पण तृणाप्रमाणे, म्हणजे गवताच्या काडीसारखं आपल्याला थोडंफार सुटत नाही महाराज. आपण वर्ग नेण्याला ज्या म्हणजे खालीवर पाहतो, विचार करतो महाराज. काही कार्यक्रम असला तर आपले वार्षिक कार्यक्रम सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे, न विचारता घ्यायला पाहिजे. सगळ्यांचा आहे कार्यक्रम. अन्याय ते म्हणजे कधी कोणा एकट्यासाठी का नाही. ते काल म्हटले जरी राक्षस असतील पण भगवंताचेच मुलं आहे ते सुद्धा, त्याला काही वेगळे नाही. हा ठीक आहे ना, चुकीचं वागला तर शिक्षा करील तो, पण मुलं त्याचीच आहे, मुलं भगवंताचे. जरी असं नाही एखादा होत असं कोणाकडून मागं पुढं, पण संतांनी पदरात घेतलं ना त्यांना, आपण कोण त्यांना नाव ठेवणार. आपण सहज याला त्याला नाव ठेवत बसतो. निंदा तर घडूच नाही महाराज कोणाची, पण आपण आपलेच गुरुबंधूंना नाव ठेवतो. आणि आपल्या सद्गुरूंनी जर त्यांचा स्वीकार केला मग त्यांना जास्त कळत का आपल्याला जास्त कळत. म्हणून उगाच याच्या त्याच्या नादी लागण्यापेक्षा जे सोडायला सांगितलं ते सोडा. हे सगळे विकार आपल्याला सोडायला सांगितले, विकार सोडण्याचा प्रयत्न करा. बरं का, होत नाही पण ते प्रयत्न पाहून सद्गुरू देत असतात, कृपा करतात. आपला प्रयत्न समजा हातपाय हलवताना पाहिलं ना तर मग आपल्यावर कृपा करत असतं. म्हणून राज्य जरी असेल तर गवताच्या काडीप्रमाणे बाजूला ठेवा. आणि त्यांनी जरा सांगितलं ना करा, हे प्रपंच करा, आनंदाने करा, मोठा करा प्रपंच. रामदास स्वामी म्हणले ना, ज्याला गोंधळकर महाराज तेच म्हणले, ज्याला प्रपंच नाही करता आला त्याला परमार्थ सुद्धा करता येईल, नुसतं मोघम करून नाही जमणार. आणि शास्त्र ज्याचा स्वीकार करावा म्हणेल ते विषा समान असले तरी आपल्या जीविताची विरुद्ध याचे म्हणू नये. म्हणजे एखादा विष आहे पण घे म्हणले, आता मीराबाईला विष दिलंच ना तरी पिऊन घेतलं त्यांनी. का बरं? भगवंताची इच्छा काय करेन ते भक्त विजय मध्ये ते बचनागाचा एक विषय आला, असं कोणाच तरी कार्यक्रम होता वाटतं तरी. आणि ते प्रसाद आणायला दुकानातून सांगितलं संध्याकाळच्या वेळेस, काहीतरी साखर का असं काय प्रसाद आणायला सांगितलं. आणि ते प्रसाद द्यायच्या ऐवजी ते बचनाग म्हणून ते विषाच पोत्यामधून त्यांनी दिला. सगळ्यांना वाटलं ना कार्यक्रम मध्ये, सगळ्यांनी खाल्ला. ते भगवंताचा धावा केला जेव्हा त्यांना कळालं ना आता हे काय होईल, हे विषच खाल्लं ना तुम्ही. भगवंताचा धावा केला, भगवंताची अशी कृपा त्यांना काहीच नाही झालं मीराबाई सारखं. म्हणजे असे ते विष जरी असेल तर त्याचा स्वीकार करावा संतांनी सांगितल्यावर, भगवंतांनी सांगितल्यावर. आणि राज्य जरी असेल तर त्याचा त्याग करावा. असं मग बाकीचं त्या खालीचं सगळं आपल्याकडे तरी काय, राज्यापेक्षा तर खालीच सगळं आपलं. म्हणून अर्जुना, अशी वेदाविषयी आढळ श्रद्धा निर्माण झाली तर अकल्याणाची भेट होणे कशी शक्य आहे. येतो मग अशी जर आपली मनामध्ये श्रद्धा झाली भगवंताविषयी, संतांविषयी, शास्त्राविषयी जर आपली गाढ श्रद्धा झाली, एकदम विश्वास निर्माण झाला तर मग आपलं अकल्याण कसं होईल. अकल्याणाची भेट होणे म्हणजे ते अकल्याण आणि कल्याण, त्या अकल्याणाची आपली कधी भेटच नाही होणार म्हणले. ह्याप्रमाणे जर आपण आचरण केलं. आणि मग पुढची ओवी, ह्या ओवीसाठी आपण हा श्लोक घेतला होता खरा म्हणजे का, पै अहितापासून काढी ती हित देऊन वाढवी ती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. खरा ह्या ओवीसाठी आपण हा श्लोक घेतला. कारण ही गीता इथं गीतेसाठी तो वापरला होता, ज्ञानेश्वरीसाठी ती ओवी वापरली, पण हे सगळ्या शास्त्रांसाठी लागू पडते.
अहितापासून काढी शास्त्र काय करतं, आपलं हित काय अहित काय असं कळलं नसतं ना महाराज, आपण जर वाचलं नसतं. आता आपण आपण आपल्या मनाने पारायण करतो, आपल्या मनाने वाचन करतो, जेव्हा जमन जेव्हा आठवण तेव्हा वाचन करतो. महिना 2 महिने ग्रंथ पडलेला असतो, वाचित नाही. आता हे तमोगुणामध्ये जरी जात असेल वाचन, त्यांनी स्पष्ट सांगितलं का हे तमोगुणात वाचन जातं. समजा आज वाचलं 8 दिवसांनी परत, हे महिन्याने ध्यान नाही येत परत पोथीचं, हे तमोगुणात. पारायण रजगुणात, पारायण जे 7 दिवसाचं जातो रजगुणात. आणि सत्वगुणात सांगितलं का दररोज ग्रंथ वाचायचा, दररोज 2 पान काय असेल ते समजून असा अर्थ समजून घ्यायचा. आणि महिना 2 महिने असं कंटिन्यू गॅप न पडता जो वाचन, ते वाचन म्हणजे सत्वगुणात. पण हे जरी तमोगुणात सांगितलं पण व्हायला जात नाही. म्हणजे एक आधार आपल्याला दिला त्यांनी शेवट, म्हणजे जरी तमोगुणात टाकलं त्यांनी 8 दिवसाला 15 दिवसाला ध्यान तेव्हा वाचायचं, पण वाया जात नाही. हळूहळू करता करता तो येईल बरोबर. तिथं संतांचं फार म्हणजे गृहाचा डोंगर म्हणले ना, फार धीर असतो संतांकडे. म्हणजे त्यास उतावळे होत नाही कधी. आपल्याला काय वाटतं तर लगेच बदल झाला पाहिजे, लगेच परिणाम झाला पाहिजे. संधी देतात, चला करीत राहा करून. म्हणून आपलं हित काय अहित काय हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण कलियुगामध्ये आपण विषय ऐकलेला आहे, खरे संत भेटायचे पुढे, एक तर भेटत नाही लवकर, भेटले तर कळत नाही ना. आणि कळाले तर मग त्यांच्यावर विश्वास बसला पाहिजे. त्यांनी सांगेल आपण तिथं टिकलो पाहिजे, त्याला बऱ्याच अडचणी येणार. म्हणून हे शास्त्र कधी खोटं सांगत नाही. शास्त्र कधी संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचायचे. भागवत असेल, ज्ञानेश्वरी, आपल्याला हे 2 पेनल पुढे भाऊ सांगत आहे. हे 2 ग्रंथाप्रमाणे कोणताही एक ग्रंथ, आता एक अभंग जरी घेतला ना, एक ओवी जरी घेतली त्याप्रमाणे आचरण केलं तरी आपलं जीवन पवित्र होतं, उद्धार होतो. म्हणून अहितापासून जे काढतं ते शास्त्र, आणि ते शास्त्राचं आपण वाचन करावं. अहितापासून काढी ती हित देऊन वाढेल ती. हित देती म्हणजे आपल्याला योग्य काय विचार आहे, काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, कोणते साधन, सगळेच साधन सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. कमी करीत हळू, ज्याला जसं जमून तसं, ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्यांनी करावं. आपल्यासारखं सांगितलं या 8 प्रहारा माझी मोठके तरी गायचे करी, या 8 प्रहारा माझी मोठके निमिष भरी देतो जाय. नाही जर तुला कायम जमलं, एखादा क्षण तर देशील काय मला, प्रेमाने एखादा दिवसभरातून आठवण तर काढशील, तेवढं जरी दिलं तर भरपूर आहे. म्हणजे हे मार्ग, हे ग्रंथ आपल्याला शास्त्र सांगतात. आणि ज्ञानेश्वरी आसन काय, गुरुचरित्र आसन काय, नवनाथ ग्रंथ आसन काय, फार दिव्य ग्रंथ आहे गुरुचरित्र. आता त्याच्यात इतक्या कथा आहे, दीपकाची कथा आहे, दीपकाची भाऊ सांगत आपण ऐकलेली कथा काय, म्हणजे काय गुरुनिष्ठ मंडळी होती ना. काय होतं, गुरु आज्ञेशिवाय काही होतं का त्यांच्या जीवनात? काहीच नव्हतं. गुरु आज्ञा आणि गुरु सेवा, सद्गुरूंची संतांची सेवा, या 2 गोष्टीच्या पलीकडे काही नव्हतं जीवनात. पण भगवंत बोले बाबा येऊन उभे राहिले ना समोर. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले नाही ते, का बरं? गुरु आज्ञा, गुरु सेवा. म्हणून ह्या असं शास्त्राचं आपण त्याचं ऐकून, शास्त्रामधलं ऐकून जर आचरण केलं ना, तर आपलं पण हित झाल्याशिवाय राहणार नाही. हित म्हणजे काय, स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आपण. हित म्हणजे काय, हित म्हणजे स्वरूपाला जाणं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तैशा झाल्यावर मी एकरूप होणं भगवंताशी, म्हणजे आपलं हित आहे. आणि मग ते हित अनायासेच आपल्याला प्राप्त होतं. अहितापासून वाचवणारी आणि सुख देऊन वाढवणारी जगात श्रुती वाचून अन्य माऊली नाही. आई म्हणलं बरं गीतेला. आणि सगळेच ग्रंथ आपली आई आहे, आणि आईकडून कधीच मुलाचा अहित होत नाही. म्हणून हे ग्रंथांकडून कधीच आपला अहित होणार नाही. वाचावा, गुरुचरित्राचं पारायण करावं, नवनाथ ग्रंथाचं पारायण करावा, हे ज्ञानेश्वरी वाचावं, भागवत, रामायण, एवढे आपल्या घरामध्ये ग्रंथ आहे. पण वाचनाशिवाय नाही टिकत बरं का. गोंदवलेकर बाबा म्हणले नामस्मरण तर श्रेष्ठच आहे, पण नामस्मरण आणि त्याला थोडीशी वाचनाची जोड जर असली ना, तर मग तो साधक खाली येणार नाही. मग आपलं काय होतं, आपण करतो नामस्मरण, पण कधी कधी कंटाळा पण येतो. कधी कधी असं वाटतं का ते काय म्हणजे नेमकं जातं का नाही योग्य ठिकाणी, असं पण कधी कधी भीती मनामध्ये निर्माण होती. पण ते चढ उतार चालू असतं. म्हणून श्रुती ही ब्रह्माशी ऐक्य करून देते, हिच्या विचारांचा कोणी त्याग करू नये, आणि तू ही एकनिष्ठपणाने श्रुतीच्या आज्ञेचे पालन करावेस, भगवंत सांगतात अर्जुना. कारण अर्जुना, धर्माचे आचरण करून त्याच्या आधारे शास्त्रे प्रमाणभूत व सफल आहेत.
हे सिद्ध करण्याकरता तुझा जन्म झालाय. जबाबदारी टाकली भगवंतांनी अर्जुनावर. आता हे तुझं कल्याण झालंच, बरोबर आहे की नाही. पण आता हे जगाच्या कामा आली ना ज्ञानेश्वरी, ही जबाबदारी टाकली. तू जर याचं आचरण केलं तर मग हे बाकीचा सगळा समाज त्याच्यात तुझ्या पाठीमागे आचरण करणार आहे. ही जबाबदारी टाकली म्हणून आता तुझा जन्मच त्याच्यासाठी म्हणलं अर्जुनाला म्हणते. म्हणून तू सुद्धा आता या मार्गाचं आचरण कर. धर्मानुज म्हणजे धर्मराजाचा धाकटा भाऊ हे नाव तुला सहजच प्राप्त झालंय, म्हणून तू धर्माच्या विरुद्ध वर्तन करूच नको. पण आता धर्माचा भाऊ आहे ना हा, धर्माचा भाऊ अधर्माच्या बाजूने वागन का कधी नाही. आपण कोणाचे भाऊ आहे? आपण धर्माचे भाऊ आहे ना. शंका येते आपल्याला, म्हणजे याच्यातच उत्तर आहे सगळे. आपण धर्माचेच भाऊ आहे, आपल्याला धर्माच्याच बाजूने आचरण करायचंय, त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरा. विष्णू महाराजांनी स्वतः भाषेत सांगितलं ना, सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया नसतील पाहिजे इमारत, म्हणजे आपल्याकडून नाही घडत, पण आपलं हे किमान आठवण राहावं म्हणून हा उद्योग आहे सगळा. हा खटाटोप कशासाठी आहे? आपल्या ध्यानात नाही राहत, लगेच विसरतो आपण. इथं वेगळं, बाहेर पडलं का वेगळं. जे ध्यानात राहावं किमान 4-8 दिवसात, 2 महिन्यात, 2 महिन्यात. म्हणून हे उजळणी काय माऊली सांगते, पाहू एका दिवशी बसून निवांत. म्हणून हा सगळा मेळ आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी शास्त्रांनाच परीक्षक करावे, आणि शास्त्रात निषिद्ध कृत्य म्हणून जे सांगितले आहे त्याचा त्याग करावा. बरेच असे आपण आपल्याकडून घडतं बरं करत राहतो, पण सद्गुरूंचा ऐकावा आणि शास्त्राचं त्यांना विचारून करायला काय हरकत आहे. आता आपल्या जागा आहे ना, बरोबर आहे की नाही. बाकीच्यांना तरी अज्ञानी जीव आहे, जास्त त्याच्या मनाने कोण कसं कर सांगणारे कुठे आहे बरोबर. आताच्या काळात सांगणारे तरी आहे बरोबर नाही ना, सांगणारेच राहिले नाही मला. त्याच्यामुळे घोटाळे योग्य सांगणारे राहिले नाही. कोण काय आता सांगणारेच गाड्या भरून जाऊ नये असं आपलं मतच नाही. जावं पण त्याच्यातून काय भगवान जाणे, वाया तर काय जाणार नाही. तीर्थ यात्रा व्हायला कशी जाईल, पण संपत हे नक्की. काही दिवस फरक होतो ना, काही दिवस होतो फरक. नारायण नागबली केलं, शांती केली. लग्नाच्या टायमाला आपण शांती केल्याच नाही, मग त्या शांतीने भागेल होता. शांती केली आता काहीच करायचं राहिलं नाही. प्रत्येकाची व्हायला असं ना, करावंच लागेल ते गुरु सांगतच. पण म्हणून त्या शांतीने आतापर्यंत शांत झालो होतो का आपण? नाही, याच्याशिवाय नाहीच. नामापरते साधन नाही. जे तू करशी आणि काही कर, पण तुला भगवंतापर्यंत जायचं असेल, सुखी व्हायचं असेल, हेच एक साधन आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ याच्यापेक्षा लाभ दुसरा नाही, परमार्थ महाधनी. म्हणून जे निषिद्ध कृत्य तुला सांगितलं ते करू नको. आता याच्यासाठी आपल्याला शास्त्र वाचावं लागेल. आता हे सगळं काय लगेच सांगायला एवढं काही जमणार नाही. भागवत आहे आता बरेच भागवतामध्ये हे धनाचे संपत्तीचे सांगितले फायदे तोटे काय. आता याच्यात पण सांगितलं ना, हा अध्याय असतोय पूर्ण. आसुरी संपत्ती काय, दैवी संपत्ती काय, म्हणजे हे सगळं शास्त्र सांगत. हे थोडंफार पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. आणि मग उत्तम कृत्य म्हणून जे शास्त्रातून बाहेर निघाल ते तू आपल्या काया वाचा मनाने आणि परमश्रद्धेने आचरण करून पार पाडावेस. म्हणजे इथं श्रद्धा मेन सांगितली त्यांनी, विश्वास सांगितले, गुरु आज्ञा सांगितली. एवढ्याचं जर आपण आचरण केलं ना, आणि माझ्या मते आपल्याला काही अवघड गुरु आज्ञा नाहीची. कोणाला अवघड साधन सांगितलं का? म्हणजे एखाद्याला असं सांगितलं का मला यायचं मध्यंतरी एक महाराजांचा फोन, सारखा फोन यायचा, दररोज फोन यायचा, नित्य नाही मला. दररोज दुपारी केलं का चिंतनात बसले होते का चिंतनाला. आता चांगलं सांगत होते, वाईट सांगत होते, चांगलं सांगत होते. दररोज म्हणजे अर्धा-1 तास तरी चिंतन झालं काही. तिकडे होतं मुंबईला तेव्हा. मग नाही जणी फोन आल्यावर काय सांगायचं म्हणून उठून बसावं लागेल सकाळी काही काय ना त्यांना सांगायला म्हणून. पण नंतर कंटाळा यायला लागला. काय होतं दररोज यांचं, उठलं का तेच उठलं का तेच म्हणजे कंटाळा येतो माणसाला पाहण्यापेक्षा. मग नंतर त्यांचा फोनच उचलीत नव्हता. आता ते तरी काय वाईट सांगत होते. पण काय होतं हे सद्गुरूंना सगळं माहित असतं. ते म्हणजे ना असं गपकन जरा मोठा आता 2-4 दिवसात पोरगं लाडू गपकन पेढा घालतात तोंडामध्ये जमन का? दूधच पचत नाही त्याला, तेव्हा बाकीच्या गोष्टी काय बरोबर नाही. दूध पचेल बाहेर येतात. म्हणजे संतांना माहिती आहे म्हणून आपल्याला अवघड साधन नाही सांगितलं.
मला तरी नाही वाटत कोणाला असं सांगितलं की हे झालंच पाहिजे, एवढं हे केलंच पाहिजे तुम्ही असं. म्हणजे अण्णांनी भाऊंनी कधी सांगितलं असं असं मला तरी नाही वाटत. म्हणून एवढं सोपं साधन दिलं आपल्याला, आपल्या सवडीने करायला सांगितलं. अजून किती सूट द्यायची? कोणतरी तर वा म्हणले नाही तुम्हाला बसता येत ना, कंबर दुखत, पाय दुखत, खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा. नाही खुर्चीवर जमले ना मग आता नाही तब्येत त्यांची बरोबर झोपून करा म्हणले. ऐकलं ना आपण, ऐकलं ना महाराजांचं. ऐकलं ज्ञानेश्वरी म्हणजे अक्षरशः पाळणं महाराज सद्गुरूंनी सांगितलेली आज्ञा अक्षरशः पाळणं. झोपून ऐकावं मग काय आता कानात तर जाईल ना. आणि खरोखर महाराज आपण ऐकलं बरं का. आता मोठ्या सप्त्यामध्ये जातो आपण. अनुभव झाला, आपला वेळ संपलेला आहे, 5 मिनिटं वर झाली. मोठ्या सप्त्याला जातो ना, तिथे नुसतं झोपून जर राहिले म्हणले आपण, तिथे गेलो का काय लोक नुसतं बिछाना यांचा हात ठेवल्याशी उचलती नाही, झोपेलच त्याच्यावर 7 दिवस करते. काय नुसतं पंक्तीला जाऊन आले तर झोपले तिथं म्हणतात, पण पंक्तीला आले का झोपले. पण व्हायला नाही जात, भजन कानावर येतं ना. हा म्हणजे ही दृष्टी असते संतांची. आपण म्हणतो कधी कधी हे काय पडेल राहते आपल्याला जसं पचन, पण मग एकदम खायचं बंद नाही केलं पाहिजे. म्हणजे पचतच नाही म्हणून खायचंच नाही असं म्हणून नाही वाटत. म्हणून सोपं मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याला पारायण करायला सांगितलं. पारायणाची काय शक्ती सांगावं महाराज, आता यांनी अनुभवली, आपण अनुभवली. आता इथे सगळेच माणसं अनुभव आले. त्यांच्या मामाच्या वेळेस आम्ही अनुभवलो होतो. भाऊनी सांगितलं 5 अध्याय वाचा, नवनाथ ग्रंथाचा 5 अध्याय वाचा. काय शक्ती. नुसतं नाव घेतलं तरी जवळ येत नाही, नाव घेतलं तरी जवळ येत नाही. काय अनुभव पाहिजे ग्रंथाचा. अजून साक्षीदार मंडळी नाही त्याला, काही खोटं थोडीच आहे. म्हणजे इतका ना, आता गुरुचरित्राचा यांनी स्वतः अनुभव घेतला. काही शक्ती असते. हे गुरुचरित्र म्हणजे भगवान दत्तात्रयाचे, नृसिंह सरस्वतीचे, अक्कलकोटचे स्वामीचे. काय वेगळं नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे महाराजाचे, गाथा म्हणजे तुकाराम महाराज आहे. पण आपला विश्वास बसत नाही म्हणून हे सगळं साधन. आणि फार केलं तिने. आता तिच्या वयामध्ये आपल्याला अजून कंटाळा येतो, पण ती करते सगळं, शाळा सांभाळून, अभ्यास सांभाळून केलं पारायण. म्हणून धन्यवाद त्यांना पण. बरं तिने पारायण केलं मग आपला फायदा झालाच ना. सेवा घडली महाराजांची, गुरुचरित्राची सेवा घडली, दत्तात्रयांची सेवा आणि महाप्रसाद. अजून काय पाहिजे तरी माणसाला जगायला काय पाहिजे अजून. एवढं झालं, भरपूर झालं. म्हणून समाधानी, चांगला, फार चांगलं चालू आहे बरं का. आता हा विषय निघाला म्हणून मध्यंतरी आला असं थोडं, फार परमार्थ चांगला चालू आहे सगळ्यांचा. सगळ्यांना धन्यवाद. कारण व्यस्त जीवनामध्ये आपण पाहिलं शक्य होत नाही गोष्टी बऱ्याच जणांना. पण एवढा सगळा व्याप डोक्यावर घेऊन वेळात वेळ काढून काही का व्हायना तुम्ही तास अर्धा तास करतायत. अन्नदान होतं, ज्ञानदान होतं, श्रवण होतं तुमच्याकडून. त्या निमित्ताने आमच्याकडून पण सेवा घडती महाराजांची. सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद देऊ. आणि त्या निमित्ताने आता काय देणार आहे आपण तरी, पण भगवान दत्तात्रयांकडे, माऊलींकडे, सद्गुरूंकडे आपण एक प्रार्थना करू सगळे का बाबा बिचारीला आहे थोडं प्रकृतीचा प्रॉब्लेम. आता ते काय करणारे समर्थ आहे, करणारे समर्थ आहे. कदाचित ते नसतं आपण हे केलं नसतं. प्रत्येकाच्या मागं काही ते दुःख नाही. ते दुःख नसतं तर आपण इथपर्यंत आलो नसतं. ही 100% खरी गोष्ट आहे. म्हणून त्याला वाईट तरी कसं म्हणायचं, कसं काय म्हणायचं त्याला वाईट, बरोबर. असे काही प्रसंग आले तर त्या प्रसंगाने आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं सद्गुरूंपर्यंत, त्याला वाईट कसं काय म्हणावं. म्हणून जे चालू आहे ते बरोबर चालू आहे. भगवंत पाहिजे, सद्गुरू पाहतील. आपण घालून या बाहेर राहिलो निश्चिंत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून जर राहिलो ना, करतील ते. माझं म्हणलं दुःख होतं, आम्ही अनुभवले. माझं म्हणलं का संबंध जोडला का दुःख झालं. त्यांचंही म्हणून सोडलं ना, भगवंत सांभाळतो, तो सांभाळतो. हे आपला रोकडा अनुभव आहे. म्हणून या तिला धन्यवाद. तिच्या आरोग्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करू. का जरी आम्हाला काही कळत नाही असं समजून आम्ही प्रार्थना करतो, तिला लवकरात लवकर आरोग्य चांगलं प्राप्त हो. सगळ्याच कुटुंबाला, सगळ्यांनाच. अकल्प आयुष्य व्हावे तया माझ्या सका हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग,
कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंगा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. हर हर महादेव नाथ महाराज की जय. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय. सब संतन की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम